पहिल्या टप्प्यात प्रचार वेगानं सुरू आहे, तुमच्याकडे गडचिरोलीची जबाबदारी आहे, काय परिस्थिती आहे, काय सांगाल? नाही, विदर्भात एकूण काँग्रेसला प्रचंड अनुकूल परिस्थिती आहे आणि मी पूर्वी पण म्हणालो, पाचही ठिकाणी काँग्रेसच्या बाजूनं जनता कौल देईल हा विश्वास वाटतो आहे. जनतेमध्ये विद्यमान सरकारच्या संदर्भात राग आहे, चीड आहे. ज्या पद्धतीनं तानाशाही पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं हे सरकार काम करत आहे, त्यामुळे लोकांना भीती वाटते आहे की आपण स्वतंत्र भारताचे उद्या गुलाम असू. ही भीती लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गेलेली आहे आणि त्यामुळेच जनता ठरवलेली आहे जनतेने की यावेळेस भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर काढायचं. आणि म्हणूनच पूर्ण विदर्भामध्ये गडचिरोली तर आम्ही जिंकूच, कारण गडचिरोलीचा उमेदवारांना निगेटिव्ह वातावरण होतं, त्यामुळे त्यांना दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाला नाही. त्यामुळे तिथले उमेदवार हे पडणारच असं गृहीत धरून ती उमेदवारी दिली गेली आणि आमचे किरसान नेते विरुद्ध उभे आहेत आणि 100% डॉक्टर नामदेव किरसान त्या ठिकाणी निवडून येतील असा मला पूर्णतः विश्वास आहे. चंद्रपूरला काल प्रतिभा धानोरकर तुम्हाला येऊन भेटून गेलेले आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी टीकाही केली होती. काय चर्चा झाली? तुम्ही प्रचारात सहभागी होणार आहात का? नाही, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, शिपाई आहे आणि मी तसंही जाणार होतो, भेटल्या नसत्या तरी जाणार होतो. आज मी चंद्रपूरला चाललेलो आहे प्रचारसभेमध्ये आणि मी 10 तारीखसुद्धा 9 आणि 10 चंद्रपूरला प्रचारासाठी जाण्याचं मी ठरवलंच होतं. जिथे पक्षाचा उमेदवार आहे तिथे मी जाणार, प्रचार करणार, कारण पक्षाचा कार्यकर्ता नेता म्हणून माझी ती जबाबदारी आहे. भंडारा गोंदियामध्ये भाजपच्या अंतर्गत काही लोकांची नाराजी असल्याची माहिती दिसून येते त्या उमेदवाराबाबत. काँग्रेसची काय स्थिती आहे, काय सांगाल? नाही, काँग्रेसचा उमेदवार जरी नौका असला तरी तगडा म्हणजे उमेदवारांच्या संदर्भात कुठलीही तक्रार नाही. उमेदवारासाठी आमचे इंडिया घटक पक्षाचे लोक काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी काम करत आहेत. तुम्हाला गोंदिया भंडाऱ्याचा निकाल हा चमत्कारिक निकाल दिसेल हा मला विश्वास आहे. राहुल गांधींची सभा तिथे होणार आहे. पहिली सभा जी आहे विदर्भातील ती भंडारा गोंदियामध्ये होणार आहे का? नाही, सभेची तयारी साकोलीला होते आहे. आम्ही सर्व त्या ठिकाणी विदर्भातील जनता त्या सभेला जाणार आहे आणि राहुलजींचे त्याग आणि त्यांनी जो संघर्ष सुरू केलेला आहे त्या संघर्षामुळे जनजनामध्ये राहुलजींची प्रतिमा, राहुलजींचं काम आणि या राहुलजीच्या संदर्भात जनतेमध्ये आशा की या देशासंदर्भात एक प्रामाणिक, इमानदार आणि एक समर्पित भावनेचा नेता म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात आणि त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी असणार आहे. आणि विदर्भातील या 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये त्या सभेच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला परिवर्तनची लहर किंवा लाट निर्माण झाल्याची दिसेल. सांगलीच्या जागेचा तिढा अजून संजय राऊत म्हणतात की काँग्रेसचे नेते सांगलीतील नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढतील, ती जागा आमचीच आहे. नाही, आता तो वादविवादाचा प्रश्न फार काही आता वाढवण्याची गरज नाही आणि दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. ती जागा कोणाची हा विषयच नाही. ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती. त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली, मग आम्ही सांगली घेतो आहोत वगैरे. तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही ताणून घ्यायचं नाही. जो निर्णय होईल, हायकमांड घेतील, त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील. भिवंडीची जागा अशाच पद्धतीने काँग्रेसची होती, ते कुठेतरी राष्ट्रवादीला गेली, यामुळे नाराजी असल्याची चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये पडते. असं आहे की नाराजी कार्यकर्त्यांची असणारच, स्वाभाविक आहे. परंपरागत जागा ज्यावेळेस जातं आहे किंवा दुसऱ्या पक्षाच्या वाट्याला जाते त्यावेळेस सर्वात सुरुवातीलाच थोडी नाराजी असते.
पण ती नाराजी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न आहे. खरं तर ती तर जागा आमची नव्हती जिंकलेली, पण शिंदेच्या 7 खासदारांची काय गती झाली असेल. उद्धव ठाकरे भेटत नाही म्हणून गेले, तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाळी आली. म्हणजे ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली. त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धवसाहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोहोचलेली आहे. वस्तुस्थिती माहीत नाही, परंतु ही चर्चा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेली आहे. याचाच अर्थ असा आहे की विरोधक गोंधळलेले आहेत. खुद्द शिंदे गट गोंधळलेला आहे, अजितदादा गट गोंधळलेला आहे आणि भाजपाची अनेक ठिकाणी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात दमछाक झालेली आहे. परेशान झालेत की आता इथे कोणता उमेदवार देऊ, कारण ज्याचं नाव घेतोय तो पडण्याच्याच तयारीत आहे. म्हणजे म्हणजे पळून जाण्यात नाही, पडण्यामध्ये म्हणजे हारण्याच्या तयारीत दिसतोय. तर अशा स्थितीत भाजपाची सुद्धा अत्यंत दमछाक होते आहे. आणि मला वाटतं या सगळ्या परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी महाराष्ट्रात दिल्ली स्वराचे आणि भाजपाचे सत्तेचे स्वप्न या महाराष्ट्राच्या मातीतून संपेल असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.